नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 4.4 यातील थर्ड क्वेश्चन, व्हिच ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस आर सिंगुलर और नॉन सिंगुलर. पहा, दिलेला मॅट्रिक्स सिंगुलर आहे का नॉन सिंगुलर आहे हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. पहा, दिलेल्या मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट काढणार आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 येत असेल, या मॅट्रिक्सची डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर आपण काय म्हणणार, सिंगुलर. व्हॅल्यू जर 0 येत नसेल तर आपण काय म्हणणार, नॉन सिंगुलर. पहा, इथे आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे, याचा आपण डिटर्मिनंट घेणार आणि ती व्हॅल्यू जर 0 येत असेल, या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर आपण म्हणणार सिंगुलर. ते मॅट्रिक्स सिंगुलर आहे. आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 येत नसेल तर आपण म्हणणार ते दिलेलं मॅट्रिक्स नॉन सिंगुलर आहे. पहा, सोल्युशन. लेट हे दिलेलं मॅट्रिक्स सपोज याप्रमाणे आहे. आपण ए ने इंडिकेट करू. येथे कोणतंही लेटर घेऊ शकता तुम्ही. लेट ए इक्वल टू हे मॅट्रिक्स ए बी सी पी क्यू आर 2a मायनस पी 2b मायनस क्यू 2c मायनस आर. आता याचा आपण डिटर्मिनंट घेऊ. देअरफॉर म्हणजे मॉड, दोन्ही साईडला डिटर्मिनंट घ्यायचं आपल्याला. म्हणजे ए बी सी पी क्यू आर 2a मायनस पी 2b मायनस क्यू 2c मायनस आर. येथे पी आहे, येथे मायनस पी आहे, येथे क्यू, येथे मायनस क्यू, येथे आर, येथे मायनस आर आहे. म्हणजे R2मध्ये R3 प्लस केले आपण तर हे प्लस मायनस कॅन्सल होतील. म्हणजे काय, 2a राहील, 2b आणि 2c. नंतर 2 कॉमन काढू म्हणजे येथे ए बी सी राहील. बरोबर आहे. ए बी सी हा रो आहे, येथे पण ए बी सी होईल. म्हणजे दोन रो आपल्याला सारखे दाखवता येतील. जर दोन रो सारखे असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येईल. बरोबर आहे. आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असेल तर हे मॅट्रिक्स सिंगुलर आहे. पहा, 0 येण्यासाठी काय करू आपण, बाय R3मध्ये R2 प्लस करू. R3मध्ये चेंज करू आपण. R3मध्ये R2 प्लस करू आपण. देअरफॉर मॉड ऑफ ए R3मध्ये चेंज करायचं आहे. म्हणजे फर्स्ट रो ॲज इट इज ए बी आणि सी. पी क्यू आर हे पण ॲज इट इज R3मध्ये चेंज करायचं आहे आपल्याला. R3मध्ये R2 प्लस करायचं आहे. हे प्लस केले आपण, मायनस पी प्लस पी कॅन्सल होतील. म्हणजे 2a, येथे 2a राहील. त्याप्रमाणे येथे क्यू क्यू कॅन्सल होईल, 2b राहतील आणि येथे 2c राहतील. बरोबर आहे. याप्रमाणे डिटर्मिनंट मिळेल आपल्याला. देअरफॉर मॉड ऑफ ए इक्वल टू, पहा इथे 2 कॉमन काढू आपण. R3मधून 2 कॉमन काढू. 2 म्हणजे येथे काय होईल, ए बी सी, येथे पी क्यू आर, येथे 2 कॉमन काढल्यामुळे येथे ए राहील, येथे बी राहील, येथे सी राहील. पहा, हा फर्स्ट रो आणि थर्ड रो आयडेंटिकल आहेत, एलिमेंट सारखेच आहेत. बरोबर आहे. 2 म्हणजे दोन रो सारखे असतील तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. याची व्हॅल्यू 0. आपण प्रॉपर्टी पाहिलेली आहे डिटर्मिनंटची, त्या प्रॉपर्टीनुसार याची व्हॅल्यू 0 आहे. कारण येथे रिझन लिहा, R1 अँड R3, R1 आणि R3 आर आयडेंटिकल. म्हणजे एलिमेंट सारखेच आहेत, आयडेंटिकल. त्यामुळे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0. 2 × 0 म्हणजे 0. पहा, या मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट घेतलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू 0 मिळत आहे. 0 जर असेल तर सिंगुलर. देअरफॉर मॅट्रिक्स ए म्हणजे हे घेतलेलं मॅट्रिक्स, म्हणजे हे मॅट्रिक्स ए म्हणजे हे मॅट्रिक्स. देअरफॉर ए इज, किंवा गिवन मॅट्रिक्स असं लिहा. देअरफॉर गिवन मॅट्रिक्स इज सिंगुलर. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असेल तर सिंगुलर मॅट्रिक्स आणि व्हॅल्यू 0 येत नसेल तर नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड. पहा, हे मॅट्रिक्स सिंगुलर आहे का नॉन सिंगुलर आहे, त्यासाठी आपण डिटर्मिनंट घेऊ. सोल्युशन. आधी हे डिटर्मिनंट
एका लेटरने आपण इंडिकेट करू. लेट ए इक्वल टू, कोणताही लेटर घेऊ शकता तुम्ही. लेट ए इक्वल टू दिलेलं मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. 199 100 699 आणि 105. देअरफॉर आता डिटर्मिनंट घेऊ आपण, म्हणजे हे ब्रॅकेट कॅन्सल होतील, याप्रमाणे 2 व्हर्टिकल लाईन येतील. याची जर व्हॅल्यू 0 येत असेल तर सिंग्युलर आहे. 0 येण्यासाठी कोणतेही 2 रो किंवा 2 कॉलम आपल्याला इक्वल दाखवता येतील का, किंवा कॅल्क्युलेशन एक्सपेन्शन करून आपल्याला वेळ लागेल. 2 रो किंवा 2 कॉलम येथे इक्वल दाखवता येतील का. हे 5 + 1 6 होतील, बरोबर आहे. हे दोघांची ॲडिशन केली हे 6 होतील, हे 99 होतील आणि हे 105 होतील. म्हणजे R1 आणि R2ची आपण ॲडिशन करू तर R3 आणि R1 आपल्याला इक्वल दाखवता येतील. बाय R1ला चेंज करू आपण. R1 मध्ये काय करू, R2 प्लस करू इक्वल टू. हे सर्व ऑपरेशन आपण एक्सरसाइज 4.1 आणि 4.2 मध्ये पाहिलेले आहेत. R1 मध्ये चेंज करायचं आहे, R2 प्लस करायचं आहे, म्हणजे या दोघांची ॲडिशन 6 होईल, या दोघांची ॲडिशन 99 होईल आणि या दोघांची ॲडिशन 105 होईल. फक्त R1 मध्ये चेंज करायचं आहे. R2 ॲज इट इज, सेकंड रो ॲज इट इज, थर्ड रो ॲज इट इज. आता R1 आणि R3 आयडेंटिकल आहेत, दोघांचे एलिमेंट सारखेच आहेत. 699 105 699 105, बरोबर आहे. म्हणजे या डिटर्मिनंटमध्ये 2 रो आयडेंटिकल आहेत, हा रो आणि हा रो, बरोबर आहे. तर याची व्हॅल्यू 0 असते, ती आपण प्रॉपर्टी पाहिलेली आहे. देअरफॉर मॉड ऑफ ए, देअरफॉर मॉड ऑफ ए याची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. डायरेक्ट आपण 0 लिहू शकतो एक्सपेन्शन न करता, कारण प्रॉपर्टी, कारण R1 आणि R3 आयडेंटिकल आहेत. सिन्स R1 अँड R3 आर आयडेंटिकल, दोघांचे एलिमेंट सारखेच आहेत, दोन्ही रोचे एलिमेंट सारखेच आहेत, इक्वल आहेत, आयडेंटिकल. त्यामुळे त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आलेली आहे. या मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट घेतलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू 0 मिळालेली आहे. जर व्हॅल्यू 0 येत असेल डिटर्मिनंटची तर ते मॅट्रिक्स सिंग्युलर आहे. देअरफॉर गिव्हन मॅट्रिक्स म्हणजे हे दिलेलं मॅट्रिक्स सिंग्युलर आहे. सिंग्युलर मॅट्रिक्स, गिव्हन मॅट्रिक्स इज सिंग्युलर मॅट्रिक्स. इथे तुम्हाला असंही करता येईल, R3 मधून R2 मायनस करता येईल, म्हणजे 6 - 1 5 होतील, बरोबर आहे. म्हणजे हा रो आणि आपल्याला R1 आणि R3 इक्वल दाखवता येतील. यामधून हे मायनस केले 5 होतील, यामधून हे मायनस केले 0 होतील, यामधून हे मायनस केले 5 येतील. म्हणजे असंही ऑपरेशन तुम्हाला करता येईल किंवा हे पण चालेल. नेक्स्ट सब क्वेश्चन थर्ड, सोल्युशन. हे मॅट्रिक्स सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे. आपल्याला कोणतं ऑपरेशन करून 2 रो किंवा 2 कॉलम येथे इक्वल दाखवता येणार नाहीत, बरोबर आहे. त्यासाठी आपण काय करू, याचे एक्सपेन्शन घेऊ. आधी दिलेलं मॅट्रिक्स आपण एका लेटरने इंडिकेट करू. लेट ए इक्वल टू हे मॅट्रिक्स 3 5 7 -2 1 4 3 2 5. याचं डिटर्मिनंट इक्वल टू, देअरफॉर म्हणजे हे साईन कॅन्सल करणार आपण, येथे असा मॉड लावणार, हे साईन कॅन्सल होईल आणि असा मॉड साईन येणार आहे, कारण आता डिटर्मिनंट आपल्याला घ्यायचं आहे. एक्सपेन्शन करू आपण. हे पाहिलेलं आपण कसं एक्सपेन्शन करायचं. हा नंबर घेणार आपण, तर या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. हे 5 आणि मायनस हा मल्टिप्लिकेशन मायनस करणार 8. नंतर हे -5 तर हा मल्टिप्लिकेशन होईल -10 आणि मायनस होतील 12. नंतर +7 हा मल्टिप्लिकेशन -4 यातून मायनस करणार हे 3. ही व्हॅल्यू काढू आपण. हे 3 5 - 8 म्हणजे -3 होतील.
-5 हे -22 होतील, हे +7 हे -7 होतील, 3 × -3 -9 होईल, हे मायनस मायनस प्लस 22 × 5 म्हणजे 110 आणि -49 आणि 9 दोन्ही मायनसमध्ये आहेत म्हणजे -49 आणि -9 दोघांचे ॲडिशन होईल 58, हे मायनसमध्ये येतील आणि 110 त्यातून मायनस करणार 58 म्हणजे 52, हे आन्सर मिळेल आपल्याला 52. पहा डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली का? नाही. 0 आली तर सिंग्युलर आणि 0 नसेल, 0पेक्षा वेगळा काही नंबर आला तर नॉन सिंग्युलर. म्हणजे ही व्हॅल्यू 0 नाही आहे, नॉट इक्वल टू 0 ही कंडिशन असल्यामुळे आपण काय म्हणणार? देअरफॉर गिवन मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर. सिंग्युलर नाही आहे म्हणजे काय? नॉन सिंग्युलर. गिवन मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर. नेक्स्ट सब क्वेश्चन 4 सोल्यूशन. लेट a इक्वल टू 7 5 -4 7. याचं डिटर्मिनंट घेऊ आपण. देअरफॉर म्हणजे 7 5 -4 7. ही व्हॅल्यू कशी काढणार आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 7 × 7 49, त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन म्हणजे -20 म्हणजे काय होईल? 49 + 20 दोघांची ॲडिशन 69 बरोबर आहे. ही व्हॅल्यू किती आली? नॉट इक्वल टू 0 म्हणजे 69 कसे आहेत? नॉट इक्वल टू 0 आहेत. पहा या मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट घेतलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू 0 नाही, 0पेक्षा वेगळी आलेली आहे. देअरफॉर 0 नसेल तर आपण काय म्हणणार? गिवन मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर. 0 आन्सर आलं तर सिंग्युलर, 0 नसेल तर नॉन सिंग्युलर. देअरफॉर गिवन मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 फाइंड के. आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इफ दी फॉलोइंग मॅट्रिक्स इज सिंग्युलर. पहा हे मॅट्रिक्स जर सिंग्युलर असेल म्हणजे सिंग्युलर आहे म्हणजे याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आहे हे आपल्याला दिलेलं आहे. तर के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन येथे लिहिणार आपण गिवन मॅट्रिक्स. दिलेलं मॅट्रिक्स हे आहे 7 3 -2 k इज सिंग्युलर. हे आपल्याला दिलेलं आहे. गिवन मॅट्रिक्स इज सिंग्युलर. मॅट्रिक्स सिंग्युलर आहे. दिलेला मॅट्रिक्स सिंग्युलर आहे म्हणजे काय? याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 7 3 -2 k ही व्हॅल्यू किती असते? इक्वल टू 0 असते कारण मॅट्रिक्स सिंग्युलर आहे. देअरफॉर आता हे सॉल्व करू आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन 7k आणि हे मायनस होतील, हा मल्टिप्लिकेशन -6 इक्वल टू 0. देअरफॉर 7k -+ 6 इक्वल टू 0. देअरफॉर 7k हे 6 या साईडला मायनस होतील. देअरफॉर k इक्वल टू हे -6 हे 7 डिव्हिजनमध्ये येतील म्हणजे k ची व्हॅल्यू -6/7. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड. हे दिलेलं मॅट्रिक्स सिंग्युलर आहे म्हणजे याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आहे. सोल्युशन गिवन मॅट्रिक्स हे मॅट्रिक्स आपल्याला दिलेलं आहे 4 3 1 7 k 1 10 9 1 इज सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स असल्यामुळे त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते. देअरफॉर 4 3 1 7 k 1 हे साईन कॅन्सल करणार आपण हे मॅट्रिक्सचं आणि हे असं मॉड लावणार कारण आता डिटर्मिनंट घ्यायचं आहे आपल्याला.
इक्वल टू 0. याची व्हॅल्यू काढू आपण. हे एक्सपेन्शन कसं करतात आपण एक्सरसाइज 4.1 4.2 मध्ये पाहिलेलं आहे. हा 4 घेणार, हा मल्टिप्लिकेशन के होईल, मायनस हा मल्टिप्लिकेशन 9, नंतर हे -3, हा मल्टिप्लिकेशन 7, त्यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन, नंतर +1, हा मल्टिप्लिकेशन 63, 7 × 9 -10k इक्वल टू 0. 4 ने मल्टिप्लाय करू, 4k -36 होतील, हे -3 होतील, -3 × -3 म्हणजे +9 होतील, बरोबर आहे. +1 ने मल्टिप्लाय करू, 63 -10k, हा ब्रॅकेट आता ओपन होऊन जाईल. देअरफॉर हे 10k मायनस आहेत, 4k प्लस आहेत म्हणजे 6k, दोघांची सबट्रॅक्शन 6k, हे 63 आणि हे 9, दोघांची ॲडिशन 72 होईल, +72 आणि -36 म्हणजे हे राहतील 36, बरोबर आहे. म्हणजे +36 इक्वल टू 0. एवढ्याचं कॅल्क्युलेशन +36 येणार आहे. देअरफॉर 6k इक्वल टू -36, हे या साईडला मायनस होतील, -10k आणि -4k म्हणजे हे -6k होतील, येथे साईन मायनस येणार आहे. आता दोन्ही साईडला मायनस मायनस आहे, कॅन्सल होईल, बरोबर आहे. म्हणजे 6k इक्वल टू 36. देअरफॉर k इक्वल टू 36/6. देअरफॉर k इक्वल टू 6. 36ला 6 ने डिवाइड केलं, आन्सर 6 मिळेल, व्हॅल्यू मिळेल 6. नेक्स्ट सब क्वेश्चन 3. सोल्युशन. दिलेला मॅट्रिक्स सिंगुलर आहे, आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची आहे. सोल्युशन. गिवन मॅट्रिक्स इज सिंगुलर. दिलेला मॅट्रिक्स सिंगुलर मॅट्रिक्स आहे, म्हणजे त्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आहे. याचं डिटर्मिनंट काय होईल, k -1 2 3 3 1 2 1 -2 4, ही व्हॅल्यू इक्वल टू 0. देअरफॉर एक्सपेन्शन करू, k -1 ने मल्टिप्लाय करू आपण, हा मल्टिप्लिकेशन 4, त्यातून मायनस करणार आपण, येथे -1 असल्यामुळे हे प्लस होतील 4, नंतर हे -2, हा मल्टिप्लिकेशन 12, यातून मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन 2, नंतर +3, हा मल्टिप्लिकेशन -6, त्यातून मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन 1 इक्वल टू 0. हे सॉल्व करू. k -1, 4 + 4 4 + 4 8 होतील, -2 हे 10 होतील, +3 हे -7 होतील, इक्वल टू 0. 8 ने मल्टिप्लाय करू या दोन्ही नंबरला, म्हणजे 8k होतील आणि -8 होतील. 8 ने दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केलं आणि मायनस हे 20 होतील, हे -21 होतील, इक्वल टू 0. 20 21 म्हणजे 41, 41 आणि 8 म्हणजे 49, -49, बरोबर आहे. देअरफॉर 8k -49 इक्वल टू 0, ही सर्व ॲडिशन -49. देअरफॉर 8k इक्वल टू हे 49 त्या साईडला प्लस होतील, 49. देअरफॉर k इक्वल टू 49/8, k इक्वल टू 49/8. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. येथे आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे, तर आपल्याला फाइंड ट्रान्सपोज ऑफ ए आणि त्याचं पुन्हा ट्रान्सपोज फाइंड आउट करायचं आहे. ए येथे टी आहे, म्हणजे ए मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज आणि पुन्हा टी आहे, म्हणजे या येणाऱ्या ट्रान्सपोजचं पुन्हा ट्रान्सपोज घ्यायचं आहे आपल्याला. याची व्हॅल्यू काय असते, हीच असते. ट्रान्सपोज म्हणजे काय, सपोज हे मॅट्रिक्स आहे 3 2 5 1, याचा आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा आहे. सपोज ए इक्वल टू हे आहे, तर ट्रान्सपोज म्हणजे आपण याच्या डोक्यावर असं टी लिहिणार, म्हणजे ट्रान्सपोज ऑफ ए काय होईल, रोला कॉलम करायचे किंवा कॉलमला रोला कॉलम करू.
3 2 5 1 हा रो आहे त्याला कॉलम लिहू आपण म्हणजे 5 1. पुन्हा आपण ट्रान्सपोज घेतलं, या येणाऱ्या ट्रान्सपोजचं पुन्हा आपण ट्रान्सपोज घेतलं म्हणजे काय होईल हेच मिळणार आहे. पहा म्हणजे याला काय करणार आपण, रो आहे कॉलम करू 3 5, रो आहे कॉलम करू 2 1, 3 2 5 1, 3 2 5 1. पहा ट्रान्सपोजचं पुन्हा ट्रान्सपोज असेल तर तेच मिळणार आहे आपल्याला. ट्रान्सपोज म्हणजे काय, या दिलेल्या मॅट्रिक्सचा आपल्याला रोला कॉलम करायचे किंवा कॉलमला रो. सोल्युशन ए इक्वल टू दिलेलं मॅट्रिक्स याप्रमाणे आहे 5 1 -1 3 2 आणि 0. देअरफॉर याचं ट्रान्सपोज ए टी. पहा ट्रान्सपोज म्हणजे ए टी लिहितात किंवा एवर असा डॅश पण लिहितात, सहसा टी वापरतात. ट्रान्सपोज काय होईल, रोला कॉलम करू आपण. हा जो रो आहे त्याला कॉलम करायचं 5 1 -1 आणि हा रो आहे त्याला कॉलम लिहायचा आपल्याला 3 2 0. ही व्हॅल्यू एवढी काढली आपण. याचं ट्रान्सपोज पुन्हा त्याचं ट्रान्सपोज पाहिजे म्हणजे या मॅट्रिक्सचं पुन्हा ट्रान्सपोज, याचं पुन्हा ट्रान्सपोज घ्यायचं आपल्याला. म्हणजे याला काय करणार आपण, या रोला कॉलम करू. हा रो आहे त्याला कॉलम करू आपण म्हणजे 5 3. हा रो आहे त्याला कॉलम करू 1 2 -1 0. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू इक्वल आहे, बरोबर आहे. ट्रान्सपोजचं पुन्हा ट्रान्सपोज घेतला आपण तर आपल्याला तेच मॅट्रिक्स मिळत आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. येथे आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे तर फाइंड ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज ए. फाइंड ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज ए. सोल्युशन दिलेला मॅट्रिक्स ए इक्वल टू 7 3 -2 -4 5 9. देअरफॉर आधी एकदा ट्रान्सपोज घेऊ आपण. ए टी ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला. काय करणार आपण, रोला कॉलम. हा रो आहे त्याला कॉलम करू, हा रो आहे याला कॉलम लिहू आपण. हॉरिझॉन्टल आहेत व्हर्टिकल लिहिणार आपण 5 9. रोला कॉलम किंवा कॉलमला रो. हे कॉलम आहेत त्याला आपण रो लिहिलेला आहे, हा कॉलम आहे त्याला आपण रो लिहिलेला आहे. कोणती एक प्रोसेस अप्लाय करा, रोचे कॉलम करा किंवा कॉलमचे रो करा. ही व्हॅल्यू झाली ए टीची. आता पुन्हा ए टीचं आपल्याला टी घ्यायचं आहे म्हणजे ट्रान्सपोज ऑफ ए. म्हणजे काय करणार, आता हा रो आहे त्याला कॉलम करू आपण. हा रो त्याला कॉलम करायचा आहे 7 -2 5. हा रो आहे त्याला कॉलम करू 3 -4 9. ही व्हॅल्यू इक्वल आहे, बरोबर आहे. याप्रमाणे पहा मित्रांनो, राहिलेले प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.